आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा आता इंदापूर नगरीत दाखल झालाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूर येथे मुक्कामी असणार असून पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झालंय। भगवे ध्वज, स्वागत, कमानी आणि आकर्षक सजावटीने इंदापूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। वारकऱ्यांसाठी पाणी, भोजन, आरोग्य सेवा आणि इतर सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान इंदापूरमध्ये पारंपरिक गोल रिंगण सोहळ्याचीही जय्यत तयारी करण्यात आली असून ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। इंदापूर नगरीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखीचा सोहळा हा मोठ्या भक्तिभावाने अनेक वर्षांपासून चालल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि आज तो या ठिकाणी भक्ती सोहळा जो आहे तो या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी मुक्कामासाठी येणार आहे। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने इंदापूर नगरी ही पूर्णपणे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक वर्षांपासून जी परंपरा आहे ती अखंडितपणे चालू आहे। या ठिकाणी शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी या ठिकाणी वारकरी संप्रदायातील लोकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यास आपल्याला पाहायला मिळतंय। हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी सकाळपासूनच स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी या पालखीचं स्वागत होत आहे। आणि याच निमित्तानं आता आपण पाहतोय माझ्या पाठीमध्ये या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये रिंगण सोहळा हा पार पडणार आहे। अनेक वर्षांची जी परंपरा आहे तो रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडत असतो। तर या रिंगण सोहळ्याच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात येथे भक्तगणही आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर काही वेळानंतर हा सोहळा आपल्याला याचे देई याचे डोळा पाहायला मिळणार आहे। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे।